धुळे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर. ग्रामीण विकासावर भर तर कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर. 27,28,84,00,000 रुपयाचा अर्थसंकल्प सादर. धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत आज दिनांक 21 मार्च 2025 रोजी दुपारी 2 वाजता धुळे जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात 2025-26 या वर्षाचा 27,28,84,00,000 रुपयाचा अर्थसंकल्प विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. तर या अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण भागाच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारणे, शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे, महिला आणि बालकांच्या विकासासाठी योजना राबविणे, शेतकऱ्यांसाठी कृषी योजना, पशुसंवर्धनाला प्रोत्साहन देणे, पंचायत राज कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामीण भागातील रस्ते सुधारणे यावर भर देण्यात आला आहे. प्रशासनात कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर करणे, ग्रामीण भागातील महिला आणि पुरुषांसाठी कर्करोग तपासणी, कॅन्सर स्क्रीनिंग सुविधा उपलब्ध करून देणे, प्राथमिक शाळांमध्ये सायंटिफिक स्पेस लायब्ररी सुरू करणे आणि बाल विकासासाठी विशेष निधीचा तरतूद करणे यासारख्या नाविन्यपूर्ण योजनांचा अर्थसंकल्प आज या ठिकाणी सादर करण्यात आला. या प्रसंगी या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सीओ विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वरांजली पिंगडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत गणेश मोरे, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग मुकेश ठाकूर आदी सर्व विभागातील अधिकारी यांच्या उपस्थितीत सदर बजेट सादर करण्यात आला. विषय आहे शासन निर्णय आणि परिपत्रकांचे वाचन करून दाखवणे. माझी विनंती आहे, जर यामधल्या काळात सभेनंतर काही शासन निर्णय किंवा परिपत्रक किंवा महत्वाचे शासनाचे निर्देश असतील तर कृपया आपण सांगावे. मी सगळे तोपर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा 100 दिवसाचा जो कृती कार्यक्रम आहे तो पूर्वी फक्त जिल्हास्तरीय कार्यालयांना होता. नंतर आता माननीय मुख्य सचिव आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी निर्देश दिल्याप्रमाणे क्षेत्रीय कार्यालयापर्यंत त्याची व्याप्ती वाढलेली आहे. आपले क्षेत्रीय कार्यालय जसे पंचायत समिती असतील आणि तालुका स्तरावरचे